अजित दादा जिवंत आहे, जिवंत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे? वाटत आहेच खरं? अमोल मेटकरी दादा यांचं असं म्हणणं आहे की अजित दादा जिवंत आहे. जेव्हा अमोल मेटकरी साहेब त्यांच्या अजितदादांच्या घरी गेले आणि तिथे गेल्यावर त्यांचे सहकारी होते, तिथे ते बोलत होते आणि म्हणत होते की ही अजितदादांची बॉडी नाही आहे, अजितदादा होऊच शकत नाही आहे, तुम्ही दुसऱ्याची बॉडी आणलेली आहे. मला माहीत आहे अजितदादा कसे आहे, मी अजितदादांना जोडून ओळखतो, तुम्ही अजितदादाची बॉडी आणली नाही, अजितदादा जिवंत आहे असा म्हणणारे अमोल मेटकरी दादांच्या तोंडात साखर पडो. आणि परमेश्वराला माझे कसं म्हणणं आहे, त्यांचे शब्द खरे असले पाहिजे. आणि अजितदादा कुठेही असो सुखरूप असले पाहिजे, चांगले असले पाहिजे. कधी येणार हे मला ठाऊक नाही, पण अमोल मेटकरी साहेबांचा विश्वास हाच आपला विश्वास आहे, सारा महाराष्ट्र जनतेचा विश्वास आहे. कारण एकच शहंशाह एकच वाघ हा फक्त अजितदादांचं गूढ रहस्य शोधण्यासाठी, त्यांचा घात झाला की अपघात झाला की जिवंत आहे की मेले की कुठं आहे, कोण केलं कांड, हे सगळं रहस्य जाणण्यासाठी अमोल मेटकरी दादा हे निघालेले आहे. कारण अजितदादांचा घात झाला हे पुरा महाराष्ट्र जनतेला सांगणारे अमोल मेटकरी साहेब आहे. आणि त्या विमानामध्ये 6 जण होते, 5 जणच जळाली, विमान कोळसासारखं जळून गेलं आणि माणसं कोळसासारखी जळून गेली. आणि 6वा व्यक्ती कुठं गेला, गायब झाला की नापत्ता झाला का, त्याला गायब केलं 6व्या व्यक्तीला, अजून आता नाही पता नाही दादा. का अजितदादा 6वा व्यक्ती अजितदादा होय हे पण कोणाला माहीत नाही. कारण अमोल मेटकरी साहेबांचं भाष्य एकच आहे की म्हणतात की अजितदादा जिवंत आहे आणि कुठं आहे, काय आहे, कधी येणार हे अजून ठाऊक कोणाला पण नाही. कारण अजितदादांचे पुरावे हे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. अजितदादांचा घात झाला की अपघात हे कुठलाही न्यूजवाला कोणीही सांगून राहिला नाही. कारण पुरा महाराष्ट्राला माहीत आहे की अजितदादांचा घात केला, कोणी केला हे ठाऊक नाही अजून. कारण विमानाच्या मालकाचीकडे सुई वळत आहे दादा. कारण विमानाचा मालक म्हणतो की मला फक्त विमान उडवायला लावलं, पण कोणी उडवायला लावलं, काय लावलं, आणि त्या विमानाच्या मालकानं त्या विमानाचा विमा काढला होता अगोदर, तर त्याला कसं माहीत विमान फुटणार म्हणून, आणि त्याला विमा भेटला. आणि तुम्ही विचार करा की विमानाचा मालक किती चालाक असन, काहीतरी विमानाच्या मालकानंच काहीतरी काय धंदा केला आहे आणि त्यालाच माहीत आहे कोण केलं कोण नाही. कारण त्या विमानामध्ये 2 वेळा चालक बदलले दादा. एक चालक विमानाचा ट्रॉफिकमध्ये फसला होता आणि एक चालक असा होता, तो बेवळा होता, तो ज्युनियर होता, आणि तो बेवळा न विमान चालवलं अजितदादाचं. मग विचार करा काय काय धंदा आहे, नक्की कमेंट करून सांगा दादा. लाईक करा.